नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची बटाटा घालून भाजी। चला तर मग सुरुवात करूया। कढई ठेवली आहे, कढईवर गॅसवर ठेवली आहे कढई आणि त्यावर आता मी तेल टाकून घेणार आहे। तोपर्यंत थोडा जरा कॅमेरा ॲडजस्ट करते। हे पहा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित रेसिपी पाहता येईल। हे बघा, आता कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल आपल्याला कमीच घ्यायचं आहे आणि मी स्टीलच्या कढईमध्ये बनवणार आहे भाजी, त्यामुळे त्याचे पोषण तत्व जशाच तसे राहणार आहेत 90% तरी, आणि भाजीची टेस्ट एकदम छान लागणार आहे। हे पहा, त्यासाठी मी कोबी असा बारीक चिरून आणि त्यामध्येच बारीक बटाटे चिरून घेतलेत भाजीसाठी। हे बघा किती बारीक चिरलेत मी ते। आणि खोबरं लागणार आहे आपल्याला, ओलं नारळाचं खोबरं, तसेच मिरची घेतली आणि कढीपत्ता घेतला आहे बस। आणि जिरा मोहरीचे जिरा मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आता ही बघा, मोहरी टाकते मी तेलावर। मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे। थोडंसं जिरं टाकलं। अशा प्रकारची भाजी तुम्ही जर बनवलीत ना, तुम्हाला कोबीची नावडीची भाजी तुमच्या आवडीची बनून जाईल, खूप छान लागते। त्यावर आता मी मिरची टाकते आणि थोडंसं आता आपल्याला त्यावर हिंग टाकायचं आहे। मिरचीची भाजी असल्यामुळे आपल्याला हिंग आवर्जूनच टाकला पाहिजे भाज्यांमध्ये। आणि वरून आता कढीपत्ता टाकला आहे आणि भाजीला लागण्यापुरती अशी हळद टाकायची आपल्याला, कारण आपल्याला पिवळ्या कलरची भाजी बनवायची आहे। आपल्याला मसाला टाकायचा नाही आहे भाजीमध्ये। फोडणी चांगली ढवळून घ्यायची आणि लगेचच त्यावर आपण आता कोबी टाकणार आहोत। कोबी आणि बटाटे एकत्रच आहेत, ते व्यवस्थित पाण्यातून काढून भाजीत टाकून द्यायचे आहेत। बटाटे टाकल्यामुळे भाजी मध्ये मध्ये आपल्याला छान लागते खाण्यासाठी। वेगवेगळ्या प्रकारची कोबीची भाजी करता येते, कधी मटार टाकून करायची, कधी बटाटे टाकून, कधी नुसतीच, कधी लाल। जवळजवळ 5-6 प्रकारे तरी कोबीची भाजी बनवता येते। मी तुम्हाला नक्की दाखवेन त्याचे वेगवेगळे प्रकार, त्या तुम्ही बनवून पहा। हे बघा, कोबी तर आता मी टाकला आहे फोडणीमध्ये आणि आपल्याला भाजी आता खाली गॅस कमी ठेवायचा आहे, जेणेकरून भाजी खाली करपणार नाही। आणि नंतर आपल्याला आता ही पूर्ण भाजी टाकून झाली, आपल्याला ती आता थोडीशी ढवळून घ्यायची आहे अलगद हाताने, जेणेकरून फोडणी वर येईल आणि कोबी जो आहे तो खाली जाईल तळाला। जराशी हलक्या हाताने अलगद हलवून घ्यायची आहे आणि कोबीचं पाणी आहे ना, ते आतल्या आत सुटणार आणि त्यावरच आपली भाजी शिजणार आहे। आणि ही भाजी आपल्याला झाकण टाकून झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे थोड्या वेळाने। आता आपल्याला 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवायचं आहे। आता बघूया आपण 5 मिनिटानंतर भाजी किती आळली आहे पहा, आणि भाजीला पाणी पण सुटलं। आता ती आतल्या आत पाण्यामध्ये शिजून जाणार आहे। हे बघा, कलर पण हळदीचा किती छान आला आहे, हे पहा। भाजी चांगली अर्धवट शिजली आहे, पण ही अजून पूर्ण नाही शिजली आहे। आता आपण त्यावर ओलं नारळाचं खोबरं घालणार आहोत, जेवढं पाहिजे तेवढं। खोबरं टाकल्याने ह्या भाजीला एक अत्यंत स्वाद
निर्माण होतो आणि त्याने भाजी चविष्ट लागते. आणि मालवणी जेवण म्हटलं की खोबरं येणारच आणि खोबरं घातलंच पाहिजे, तरच त्या भाजीला टेस्ट येते. आणि ह्या भाजीला मी कांदा लसूण वगैरे टाकत नाही, कारण अशा पद्धतीत जर केली कांदा लसूण न टाकता तर ते भाजी खूप छान लागते. आता आपण परत एकदा झाकण ठेवून 2 मिनटासाठी भाजी आतल्या आत मुरत ठेवायची आहे, ह्याला म्हणतात, जेणेकरून ते आतल्या आत सर्व एकमेकांना खोबरं, बटाटा, कोबी एकमेकाचं पाणी घेऊन शिजले जातात. हे बघा. नंतर आपल्याला बटाटा कापून बघायचा आहे चमच्याने, भाजी शिजली की नाही ते. हे पहा, बटाटा अजून तुटला नाही गेला आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे आपल्याला भाजी अजून 5 मिनटं झाकण टाकून ठेवली पाहिजे शिजायला. थोडंसं आता मला वाटलं की भाजी सुकी सुकी झाली आहे, त्यामध्ये पाणी नाही आहे शिजण्यासाठी, म्हणून मी वरून थोडंसं पाणी ॲड केलं आहे. असं आपण बघायचं, कधी कधी कोबीचं पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे वरून पाणी टाकायची गरज भासत नाही. आता वरून थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे. पुन्हा मिक्स करून घेणार आहे भाजी मी. व्यवस्थित मीठ सगळ्या भाजीला लागेल अशा पद्धतीने चमच्याने ढवळून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला 2 मिनटासाठी आपल्याला झाकण टाकून ठेवायचं आहे. 2 मिनटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत भाजीवर. 2 मिनटं झाली. आता आपण पाहूया आपली भाजी. माझ्याकडे आज कोथिंबीर नाही आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकली नाही आहे, पण तुम्ही कोथिंबीर आवर्जून टाका, त्याने पण भाजीची टेस्ट छान येते. कधी टोमॅटो पाहिजे असेल तरी तुम्ही टाकू शकता, पण त्या प्रकारची भाजी मी वेगळी बनवते टोमॅटो टाकून. हे बघा, बटाटा तुटला गेला आहे, कापला गेला आहे चमच्याने. आता आपली भाजी चांगली शिजली अशा प्रकारे. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी नवनवीन रेसिपीज तुम्हाला दाखवत जाईन. तुम्ही कमेंट करून मला सांगा कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या आहेत तर. आणि आता ही मालवणी प्रॉपर पारंपरिक पद्धतीची कोबीची भाजी तयार आहे. बाय बाय.